पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि DB आणि त्यांचे पूर्ण पोलीस स्टेशन रात्री कॉम्बिंग आम्ही पूर्ण शहरमध्ये ठेवला होता आणि त्याच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कॉम्बिंग नाकाबंदी आणि सर्च ऑपरेशन चालू होता। त्यामध्ये आम्हाला एक माहिती भेटला की एक माणूस आहे ज्यांच्याकडे की खंजर आणि तलवार आहे आणि त्याच आपण फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करून की कुठून घेतला काय घेतला आणि थोडंफार पण होता, इंटेलिजन्स पण होता की एक माणूस आहे ज्यांच्याकडे साठा होऊ शकतो। हा टिपिकली जे दुकान होता इतवारा पोलीस स्टेशन हद्दमध्ये आहे, पण हा माणूसचा जे घर आहे मेन एक्यूज्ड मेन सप्लायर हा वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दमध्ये अफचलनगरमध्ये त्यांचे घर आहे। तो एकसारखा दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीचा एरिया होता आणि एक इंट बेस्ड तसेच फील्ड वेस्ट हा कारवाई आहे ज्यामध्ये की एक मोठा शार्प वेपनचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये जवळपास 4796 इतके शार्प वेपन आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये काही 5-10% रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापर होऊ शकतो, पण असा दिसतो की जे मोस्टली आहे हा क्राईममध्ये वापर होऊ शकतो। मध्ये रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापरणे लायक हा शस्त्र दिसत नाही। त्यामध्ये काही तो खूप चांगली क्वालिटी आहे, खूप एकदम इम्पोर्ट क्वालिटीचा काही शार्प वेपन आहे ज्यामध्ये की खंजर असो, डॅगर असो, काही गुफ्ती जे आपण खूप हिडन करून वापर करू शकतो। गाडीमध्ये तुम्ही ठेवणार तर तो माहीत पण पडणार नाही की हा एक शार्प वेपन आहे। तो असा जे क्राईममध्ये सुद्धा वापर होऊ शकतो असा एक मोठा साठा सापडलेला आहे। जे आमचे ऑपरेशन क्रॅकडाऊन त्यामध्ये आपण 3 मेन एम ठेवला होता। आर्म्स ॲक्टची कारवाई आणि स्पेशली त्यामध्ये जर तुम्ही प्रेस नोट पाहणार तो आपण सांगितला होता की जे मेन सप्लायर आहे तोपर्यंत पोहोचण्याची कारवाई, तसेच NDPS आणि मटका जुगार बेटिंग असं त्याच अनुषंगाने हा एक मोठी कारवाई आहे। मला वाटतो की एक मेसेज पण जाणार की सप्लायर्स पर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू शकतो आणि